वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि स्पेशली महिलांसाठी आहे. ठीक आहे, महिलांसाठी हा व्हिडिओ आहे. आणि विशेष म्हणजे जर तुम्ही मॅरिड आहात आणि जर समजा तुमची वाईफ आहे किंवा तुमची कोणी कलिग असेल तर त्या जर शिक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर व्हिडिओ दोघांसाठी आहे, दोघांनी बघितलं तरी चालतो. पण महिलांसाठी जे आहे कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कोणत्या प्रकारच्या गोष्टी केल्या तर शिक्षक भरतीमध्ये जास्त फायदा होऊ शकतो, कोणत्या गोष्टी करायला पाहिजे जेणेकरून शिक्षक भरतीमध्ये निवड होईल, तर या संदर्भात बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारची माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑल सेट करा जेणेकरून तुमच्याकडून पवित्र पोर्टल टेट परीक्षा किंवा टीईटी परीक्षा कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, फिमेलसाठी जे आहे काही गोष्टी खूप पॉझिटिव्ह आहे किंवा स्ट्रॉंग आहे. त्या कोणकोणत्या आहेत? पहिली गोष्ट जी स्ट्रॉंग आहे फिमेलसाठी ती अशी आहे की तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये येता तर कास्टमधल्या ज्या जागा आहेत त्या कास्टमधल्या जागांसाठी तुमचा विचार होतो ॲज कम्पेअर टू मेल. समजा मेलचा आणि फिमेलचा दोघांचा विचार तर जागेसाठी होतो, पण फिमेलला अजून एक प्लस पॉईंट असा आहे की फिमेल रिझर्वेशनच्या ज्या जागा आहेत म्हणजे फिमेलसाठी आरक्षण आहे 30% आणि महिला आरक्षणासाठी ज्या 30% जागा असतात म्हणजे ज्या जागा राखीव आहेत त्या जागेवर फक्त महिलांचाच हक्क असतो, त्या जागा फक्त महिलांनाच मिळतात. त्याच्यामुळं अजून प्लस पॉईंट आहे किंवा हा बेनिफिट आहे फिमेलसाठी. त्याच्यामुळे फिमेलचा तुम्ही कट ऑफ बघितला असेल किंवा मेरिट बघितला असेल तर फिमेलचा मेरिट किंवा कट ऑफ जो आहे तो खूप खाली येताना दिसतोय आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे जर उदाहरणार्थ पुरुषांचा किंवा मेलचा जर मेरिट 115 117वर असेल तर फिमेलचा मेरिट 112 114वर असतो. म्हणजे 4-5 मार्क्स किंवा 5-6 मार्क्सचा फरक पडतो, कारण की फिमेलसाठी जागा जास्त राखीव असतात. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, फिमेल कॅन्डिडेट जर तुम्ही असाल तर त्यावेळी जर तुम्ही वुमन रजिस्ट्रेशनला येस केलेला आहे, ऑब्विसली तुम्ही येस केला असेल तर त्यावेळेस जर समजा तुम्ही येस केलेला असेल तर त्यावेळेस तुम्हाला अजून एक बेनिफिट आहे, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट सादर करायची आवश्यकता नाही. म्हणजे महिला आरक्षण तुम्ही घेतलेलं आहे पण तुम्हाला आता अगोदर जे आहे 2023च्या अगोदर जे आहे डॉक्युमेंट लागत होतं, प्रमाणपत्र महिला आरक्षणासंदर्भाचं डॉक्युमेंट तुमचं असावं लागत होतं. आता त्याची आवश्यकता नाही. पण सद्यस्थितीमध्ये जर तुम्ही वुमन रिझर्वेशन किंवा महिला आरक्षणाला यस केलेलं असेल तर तुम्हाला ते मिळणारच आहे. पण त्याच्यामुळे फायदा असा होणार आहे की ओपनच्या ज्या जागा आहेत म्हणजे उदाहरणार्थ ओपनसाठी ज्या काही जागा येतील, आता समजा OBC SC ST VJ NT किंवा SBC EWS किंवा वेगवेगळ्या ज्या कास्ट आहेत सर्व कास्ट, तर सर्व कास्टसाठी ज्या जागा आहेत त्या जागा तर येणारच. पण बाकीच्या कास्टसाठी गेलेल्या जागा आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या ओपनसाठी येतात. तर ओपनसाठी ज्या काही जागांची आकडेवारी आहे तर जवळपास ती 38% आकडेवारी जी आहे ती ओपनसाठी जागा येतात. म्हणजे ओपन ज्या जागा आहेत तर त्या जागेवर सुद्धा तुमचा हक्क आहे. म्हणजे जर तुम्ही फिमेल आहात, फिमेल रिझर्वेशन किंवा वुमन रिझर्वेशन तुम्ही घेतलेलं आहे तर त्यावेळेस तुम्हाला ओपनच्या जागेसाठी सुद्धा विचार होतो. ओपनच्या ठिकाणी तुमचा विचार होतोच, जनरलमध्ये जसा आहे तसा, बाकीच्या विद्यार्थ्यांचा जसा होईल तसा. पण सोबत ओपनच्या ज्या फिमेल रिझर्वेशनच्या जागा आहेत त्याच्यासाठी सुद्धा तुमचा विचार होतो. म्हणजे तुमचा ॲक्च्युली 4 ठिकाणी विचार केला जातो. 1 तुमच्या कास्टमधल्या जागा, 2 तुमच्या कास्टमधल्या फिमेल रिझर्वेशनसाठी असणाऱ्या जागा ज्या राखीव आहेत फक्त महिलांसाठीच, 3 ओपनच्या जागा ज्या आहेत जनरलच्या त्या, आणि ओपनमध्ये येणाऱ्या ज्या फिमेल रिझर्वेशनसाठी येणाऱ्या ज्या जागा आहेत त्या जागांसाठी तुमचा विचार होतो. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला 4 ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि या ऑपॉर्च्युनिटीचा तुम्ही फायदा शिक्षक पद भरतीमध्ये घ्यायला पाहिजे. आता जर समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून सांगतो, तुमचा स्कोर मिडियम जरी असला ना तरी सुद्धा शिक्षक पद भरतीमध्ये तुमची पसंतीक्रम जी आहे किंवा शिक्षक पद भरतीमध्ये तुमची निवड होऊ शकते. सगळी गोष्ट जी अवलंबून असणार आहे ती पसंतीक्रमावर अवलंबून आहे. आता आपण टेटचा स्कोअर तर बदलू शकत नाही, जो स्कोअर तुम्हाला आलेला आहे तो स्कोअर जसा तसा राहील, पण मात्र बाकीच्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहे. आता जर समजा तुम्ही महिला आहात आणि तुम्ही मॅरिड आहात किंवा अनमॅरिड आहात, जर तुम्ही अनमॅरिड आहात कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नोकरी करायला तयार असाल तर तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांना पसंतीक्रम देऊ शकता. जिथे जास्त व्हॅकन्सीज आहेत, जिथं जास्त चांगला स्कोप आहे किंवा जिथं तुमचे नंबर लागण्याची निवड होण्याची शक्यता जास्त आहे अशा ठिकाणी तुम्ही निवड करू शकता. पण जर समजा तुम्ही मॅरिड आहात आणि जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्याच्या आसपास असणाऱ्या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही त्याच जिल्ह्यांचा विचार करू शकता. आणि जर तुम्हाला एखादं छोटं बाळ असेल किंवा तुम्ही मॅरिड असाल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमचे जे हजबंड आहेत किंवा हजबंडचा विचार करून किंवा तुमची पूर्ण फॅमिलीचा विचार करून फ्युचरसाठी तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये जे आहे नोकरी चांगली राहील किंवा फ्युचरमध्ये तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहू शकता, जाऊ शकता, तिथे नोकरी करू शकता या संदर्भात किंवा यानुसारच तुम्ही पसंतीक्रम द्यावे. आता सगळी गोष्ट ही महत्त्वाची का सांगितली मी, कारण काय होतं कधी कधी फिमेलचं सिलेक्शन होतं पण मग आपण दूरचा जिल्हा आहे, आपण तिथं कसं जावं कसं राहावं तिथं, आणि आपल्यासाठी अनोळखी जिल्हा आहे,
तर अशा वेळेस आपण ती इथे जायचं टाळतो आणि त्याच्यामुळे काय होतं, ती जी जागा आहे ती व्हॅकंट राहते किंवा ती पोस्ट भरल्या जात नाही आणि परत आपलं दुसऱ्या फेरीमध्ये नंबरमध्ये विचार व्हायचा. पण यावेळेस तसं नाही आहे. यावेळेस काय आहे, जर तुमची निवड झाली आणि जर तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये तुमची निवड झाली त्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही गेले नाही तर तुम्हाला परत पुढच्या वेळेस जे आहे संधी दिल्या जाणार नाही. म्हणजे टप्पा 1 मध्ये जर तुमची निवड झाली, तुम्ही गेली नाही, ती जागा व्हॅकंट राहिली, तर टप्पा 2 किंवा फेज 2 जो असणार आहे त्याच्यामध्ये तुमचा विचार होणार नाही. हां, पुढची जी टेट परीक्षा येईल तर ती टेट परीक्षा तुम्ही देऊ शकता, त्याच्यामध्ये तुमची जर निवड झाली तर परत तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. ठीक आहे. पण फिमेलसाठी किंवा महिलांसाठी माझं खास असं वैयक्तिक मत आहे की महिलांनी जे आहे बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे ज्याच्यावरून तुमची निवड जी आहे शिक्षक पद भरतीमध्ये होऊ शकते आणि त्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर. पहिली जी गोष्ट आहे ती आहे तुमचा टेटचा जो स्कोर आहे तो स्कोर जो आहे व्यवस्थित तुम्हाला माहिती की तुमचा स्कोर किती आहे. चांगला असेल तर खूप छान, पण जर तुमचा स्कोर मिडियम असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही जास्तीत जास्त फोकस करायला पाहिजे. तुमची कास्ट कोणती आहे, तुमचं मीडियम कोणतं आहे, नंतर तुमचा सब्जेक्ट कोणता आहे आणि तुमचं क्वालिफिकेशन काय आहे त्यानुसार. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, जर समजा तुम्ही सायन्स स्ट्रीममध्ये येत असाल, 11वी-12वी सायन्स आहे, BSc आहे किंवा MSc आहे, BEd आहे, तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 6 ते 8चा विचार करू शकता. आणि जर TET परीक्षा पास नसेल तर 9वी, 10वी, 11वी-12वीचा विचार करू शकता. 6 ते 8ला का म्हटलं मी, कारण की मॅथ आणि सायन्सला चांगला स्कोप आहे त्याच्यामुळं. आता जर समजा तुमचं मीडियम उर्दू मीडियम आहे, उर्दू मीडियम किंवा इंग्लिश मीडियम, तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला स्कोप आहे. उर्दू मीडियम इंग्लिश मीडियमचा कट ऑफ किंवा मेरिट कमीच लागतो, त्यामुळे तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होणार आहे. आणि जर तुमचं DEd आहे आणि जर तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करताय तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं मीडियम कोणतं असलं तरी चालतं, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम किंवा उर्दू मीडियम. जर तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करताय, TET पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण आहे आणि जर तुमचं DEd झालेलं आहे किंवा DTEd झालेलं आहे, तर त्यावेळेस तुमचा स्कोर मीडियम जरी असला तरी सुद्धा कोणत्या ना कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे तुमचा नंबर लागू शकतो. ठीक आहे, जर तुम्ही पसंतीक्रमावर योग्य भर दिलात तर. आणि सगळ्यात शेवटची जी गोष्ट उरते ती उरते पसंतीक्रम. तुम्हाला ज्यावेळेस प्रिफरन्स येणार तर त्यावेळेस तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 100 प्रिफरन्स आहे. 100 प्रिफरन्स कमी नाही आहे आणि विथ इंटरव्ह्यूसाठी 50 आहे. आता समजा आपण एक गोष्ट मान्य करू शकतो की विथ इंटरव्ह्यूसाठी कमी प्रिफरन्स आहे, तसं पाहिलं तर ते 150-200 हवे होते, पण इकडे 100 आहे तुम्हाला, तर तुम्ही 100 पसंतीक्रम जे आहे किंवा 100 प्रिफरन्स जे तुम्ही देऊ शकता त्याचा तुम्ही योग्य फायदा उचलायचा आहे. अगोदर काय करायचं आहे, जे आपल्यासाठी प्रायोरिटी किंवा आपण जास्तीत जास्त ज्या ठिकाणी जाण्यासाठी उत्सुक आहोत ते जिल्हे जे आहेत नमूद करून घ्यायचे, 9-10 जिल्हे जे आहेत ते. नंतर मनपा नपाच्या जागा ज्या आहेत त्या. नंतर अशा कोणत्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जागा आहेत ज्या ठिकाणी आपण जाऊ शकतो आणि ज्या मोठमोठ्या संस्था आहेत त्यांच्या जागा. आणि नंतर मग तुम्ही खाजगीच्या जागा आहेत त्या ठिकाणी जे आहे अप्लाय करू शकता. म्हणजे तुम्ही काय करायचं, ज्यावेळेस जाहिराती येतात तर जाहिराती येताना जाहिरात बघायची, आपल्या कास्टसाठी किती जागा आहे, स्पेशली आपलं आरक्षण आहे का, आरक्षण असेल तर खूपच फायदा. आपलं मीडियम कोणतं, आपल्या मीडियमसाठी जागा आहेत का, नंतर आपल्या कोणकोणत्या वर्गासाठी त्या जागा आहेत, आपल्याला कोणत्या वर्गाला प्रिफरन्स द्यायचा आहे. समजा उदाहरणार्थ आता समजा एक फिमेल आहे, तिचं DEd सुद्धा आहे, BEd सुद्धा आहे, ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, तर अशी फिमेल वर्ग 1 पासून तर वर्ग 12वी पर्यंत चालते. TET पेपर 1 आणि 2 दोन्ही पास आहे, तर अशी फिमेल वर्ग 1 पासून तर वर्ग 12वी पर्यंत पसंतक्रम देऊ शकते. पण त्या फिमेलचा जो स्कोर आहे, उदाहरणार्थ जर 140 स्कोर असला किंवा 145 स्कोर असला तर त्यावेळेस ती वर्ग 9-10 किंवा 11वी-12वीसाठी ट्राय करू शकते, काही पसंतक्रम तिकडे देऊ शकते आणि 6 ते 8ला देऊ शकते. पण तुमचा स्कोर जर 115 किंवा 110च्या आसपास आहे तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 1 ते 5ला किंवा वर्ग 6 ते 8ला टार्गेट करावं, कारण की ती तुमची निवड होण्याची शक्यता जास्त आहे. अजून जर स्कोर कमी असेल, समजा तुमचा स्कोर 100 आहे, 90, 80 किंवा 70च्या आसपास आहे, तर त्यावेळेस तुम्ही खाजगी संस्था ज्या आहेत त्यांना पसंतक्रम द्याव्या. कारण की पसंतक्रम जर दिले खाजगीला तर तिथे तुम्हाला एकाच 3 प्रमाणामध्ये मुलाखतीसाठी जावं लागेल. 3 उमेदवार गेल्यानंतर त्यातल्या एका उमेदवाराची निवड होते. जर तुम्ही खाजगीला तुमच्या ओळखीमधले किंवा तुमच्या तालुक्यामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये एखादी शाळा असेल आणि त्या शाळेची जाहिरात पवित्र फोटोला आली असेल तर त्या शाळेला तुम्ही प्रिफरन्स द्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला निवड होण्याची शक्यता जास्त वाढेल. तर या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या आणि हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशली फक्त महिलांसाठी होता, कारण की महिला. आणि हां, एक महत्त्वाची गोष्ट, डॉक्युमेंट्समध्ये जर काही मिस्टेक असेल, जर तुम्ही महिला आहात आणि डॉक्युमेंट्समध्ये मिस्टेक असेल तर घाबरू नका. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जे आहे काही गोष्टी ज्या मायनर चुका आहेत त्या दुर्लक्षित केल्या जातात. पण जर तुमची चूक खूप मोठी आहे तर त्यावेळेस मात्र तुम्हाला त्याच्यावर काही ना काही दुरुस्ती करावी लागेल. आणि जर कुठे स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा वडिलांच्या नावानं डॉक्युमेंट्स आहे आणि हजबंडच्या नावानं जर समजा एखादं सर्टिफिकेट आहे किंवा आधार आहे तर त्यावेळेस ते अपडेट करून घ्या. त्याच्या संदर्भात तुमच्याजवळ मॅरेज झाले असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा बाकीचं एखादं काही गोष्ट किंवा पुरावा असेल तर काही हरकत नाही. आणि चुकी जिथं झालेली असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल तर गॅजेट किंवा ॲफिडेविट काढून घ्या, ते चालतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि हां,
प्रत्येकानं कमेंट करणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, कमेंट करा, तुमचा अभिप्राय नक्की सांगा. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.